So hello dear guys, in this video we shall have a discussion on the human male reproductive system. म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्था नेमकी कशी आहे, तिचं काय काय पार्ट्स आहेत, कोणते कोणते पार्ट्सचं काय काय काम आहे, that we have to discuss in this video. Now remember guys, I am drawing the figure of human male reproductive system in the live video so that you can get the idea how to draw the figure. कशी figure draw करायची बघा. The human male reproductive system, first of all, I will just show you what are the parts in the human male reproductive system. In the human male reproductive system, it is consisted of two parts, the external and internal genitalia. First, I will show here internal genitalia. Internal genitalia. And the second one is external genitalia. The second one is external genitalia. म्हणजे जे जेनायटल ऑर्गन बाहेरून दिसतात ते कोणते एक्सटर्नल जेनायटालिया, आणि जे जेनायटल ऑर्गन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत बट दे आर नॉट नेकेड विथ ओन आईज, आपल्या ओपन आईजनं ते दिसत नाहीत, ते कोणत्या टाकलेत? इंटरनल जेनाइट. दे आर इनसाइड द बॉडी ऑफ द मेल, मेलच्या बॉडीच्या आत आहेत, बिलो द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी, पोटाच्या ह्या पोकळीच्या खाली ते सगळे ऑर्गन्स आहेत, म्हणून दीज आर इंटरनल जेनायटालिया. नाउ इंटरनल जेनायटालिया मध्ये कोण कोण आहेत? इन द इंटरनल जेनायटालिया द मेल गोनॅड, दॅट इज टेस्टिस. पहिला इंटरनल जेनायटालियाचा ऑर्गन कोणता आहे? मेल गोनॅड. And that male gonad is, which part that is male gonad is? That is the testis. बघा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट टेस्टिस. ओके, पेअर अनेक वचन असेल तर TESTES, बिकॉज देर आर टू टेस्टिस. आणि एक टेस्टिस बद्दल बोलायचं झालं तर TESTIS, टेस्टिस, टेस्टेस, असं या टाइप मध्ये थोडासा चेंज आहे स्पेलिंग मध्ये. प्लुरल फॉर्म टेस्टेस, सिंग्युलर फॉर्म टेस्टिस. ओके, मेल गोनॅड. The second one is accessory duct. Accessory ducts. काही त्याच्याशी रिलेटेड त्या पार्ट मध्ये आहेत, आपल्याला फिगर मध्ये बघायचे. ऍक्सेसरी डक्ट्स. आता त्या ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये कोण कोण आहेत? सी हिअर द पार्ट्स इन द ऍक्सेसरी डक्ट्स आर, म्हणजे जे काही ट्यूब्स आहेत मधल्या, दॅट इज रिटेटेस्टिस, then vasa efferentia, okay, epididymis or didymis असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, DIDYMIS, epididymis. then vas deferens, okay, vas deferens. then ejaculatory duct, हे सगळ्या डक्ट्स आहेत. ejaculatory duct, okay. then urethra, common passage for both urine and semen passage. सगळ्या सिमेनच्या पासिंग साठी आणि युरिनच्या पासिंग साठी एकच आहे युरेथ्रा. and at last urethral meatus, the opening of the मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, बाहेरचं ओपनिंग, ज्याच्याद्वारे युरिन पण बाहेर पडणार आहे आणि सिमेन पण, वीर्य पण बाहेर पडणार आहे. दॅट इज युरेथ्रल मेटस, दॅट इज द ओपनिंग, दॅट इज द टिप ऑफ पेनिस, पेनिसचा शेवटचा भाग. अलग लक्ष, युरेथ्रल. सो दीज आर द ऍक्सेसरी डक्ट्स इन द इंटरनल जेनायटालिया. अँड थर्ड पार्ट, सी पार्ट, हा ए आहे मेन इंटरनल जेनायटालियाचे 3, A, B आणि C. अँड सी, इन द सी देर आर डिफरंट ग्लँड्स. हे सगळ्या इंटरनल जेनायटालियाच्या काय आहेत? ग्लँड्स. कोणत्या कोणत्या ग्लँड्स आहेत? द फर्स्ट वन इज सेमायनल व्हेसिकल. सी हिअर, सेमायनल व्हेसिकल, इट प्रोड्यूस सिमेन, हा सिमेन तयार करणार, वीर्य तयार करते. द सेकंड वन इज प्रोस्टेट ग्लँड, PROSTATE, prostate gland.
This prostate gland, it is very dangerous gland because if we eat, generally it is present in the only males, females मध्ये present आहे, and those males which take more quantity of fat in their daily diet, जे खूप त्यांच्या डाएटमध्ये, त्यांच्या आहारामध्ये फॅट घेतात, फॅटी अन्न खातात, जनरली ऍट द एज ऑफ 50 और मोर दॅन 50, 50 वर्षाच्या वयानंतर फॅटी अन्न जास्त खाल्ल्यामुळं हा प्रोस्टेटचा कॅन्सर आजकाल व्हायला आहे. प्रोस्टॅटिक कॅन्सर म्हणतात त्याला. हा कुणाचा कॅन्सर आहे? प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर. तर ती प्रोस्टेट ग्लँड, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड. अँड द थर्ड ग्लँड इज काउपर्स ग्लँड. थर्ड ग्लँड इज काउपर्स ग्लँड. Cowper's gland. This is the Cowper, or it is also called bulbourethral gland. It is also called bulbourethral gland. So these are the glands. Okay. And in addition to that, this seminal vesicle secretes semen. म्हणजे त्या seminal vesicle सोबत आपल्याला एक पार्ट बघायचा, that is semen. तर तो semen पण नंतर त्याच्यातच बघूया. And the next part is external genitalia, म्हणजे जो बाहेरून दिसतो ते कोण आहे? In the external genitalia there is penis, त्याला आपण मराठीमध्ये शिश्न म्हणतो, अँड स्क्रॉटम, अंडकोश. अलग लक्षात. तर ह्या दोन आपल्याला बाहेरून दिसतात. म्हणजे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोन भागांनी बनलेले आहे, इंटरनल जेनायटालिया, एक्सटर्नल जेनायटालिया. ओके. इंटरनल जेनायटालियामध्ये 3 पार्ट, मेल गोनॅड्स, दॅट मेल गोनॅड्स म्हणजे टेस्टिस एकच आहे, म्हणजे पेअर्ड टेस्टिस आहे. हा मेल गोनॅड्स, ऍक्सेसरी डक्ट्स, त्याच्याशी रिलेटेड काही डक्ट्स आहेत विच आर हेल्पिंग इन द पॅसेज ऑफ स्पर्म अँड सिमेन, त्या सिमेन आणि स्पर्मच्या पॅसेजसाठी हेल्प करायला. आणि थर्ड पार्ट इंटरनल जेनायटालियाचा ग्लँड्स, रिलेटेड ग्लँड्स विच आर अटॅच्ड टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या त्या डक्टला वेगवेगळ्या जागी अटॅच झालेल्या त्या ग्लँड्स आहेत. दे आर ऑल्सो हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. आणि एक्सटर्नल जेनायटालिया विच इज अपिअरिंग ऑन द आउटसाइड, जो बाहेरून दिसायला, दॅट इज द एक्सटर्नल जेनायटालिया. त्याचे 2 पार्ट, पेनिस अँड स्क्रॉटम. ओके. नाव हाऊ टू ड्रॉ अँड विच आर द पार्ट, आणि हे कुठं कुठे आहेत सगळे पार्ट आपण बघणार आहोत. बघा, द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वी हॅव टू ड्रॉ लाईक दिस. दिस इज द युरिनरी ब्लॅडर. हे युरिनरी ब्लॅडर मी अगोदर काढावे. बघा, दिस इज द युरिनरी ब्लॅडर, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. See, this is the, we have to wound the vas deferens from the urethral part. तुमच्या त्या जे काही तुमच्या युरिनरी, आपलं किडनीकडून आलेले जे काही युरेथ्रल तुमचे ट्यूब्स आहेत, युरिन कॅरिंग ट्यूब्स, अलग लक्षात, त्याच्यामधून त्याला इंटरव्हेन करून अलीकडून आणायचे, पूर्ण पलीकडनं असं. इकडं सुद्धा लाईक दिस, दीज आर द सिमायनल व्हेसिकल्स, हे सिमायनल व्हेसिकल्स लाईक दिस. आणि याला सुद्धा तुम्हाला वरती घेऊन जायचे आणि याच्यामध्ये या टाईपनं असं खाली आणायचे. ओके, लाईक दिस, लाईक दिस. हे या टाईपने बस. हे या बाजूला इकडं आणा, लाईक दिस. हे नाव this seminal vesicle, then I will show different parts. Here are the glands attached to that. This gland, this is the Cowper's gland, it is a pea-sized gland. Then here it is another gland. This gland, this is the prostate gland. बघा 3 ग्लँड मी नाव सांगितले. सिमायनल व्हेसिकल, इट प्रोड्यूस सिमेन, इट सिक्रेट सिमेन. हे बघा, हे रेड कलरनं दाखवलेलं आहे. ऑल द रेड कलर्ड ग्लँड्स, सिमायनल व्हेसिकल्स. प्रोस्टेट ग्लँड, ज्याचा प्रोस्टॅटिक कॅन्सर होते म्हटलं मी, अँड काउपर्स ग्लँड. अँड देन
Here it is. Like this. This is the urethral passage, urinogenital tract, and over that there is another layer of the skin like this, a wrinkled skin is there, and then these are the scrotal sacs, ज्याच्यामध्ये आपले testis आहेत. These are the scrotal sacs. Here it is a testis. Testis is attached to epididymis, and epididymis attaches to vas deferens. Here also testis. Okay, here it is epididymis. Epididymis get attached to the vas deferens. I will show you each and every part. Now this is the testis. This testis is attached to the scrotum or scrotal layer internally by the gubernaculum. कारण हे गुबर्नॅक्युलम जर नसतील तर टेस्टिस कुठेही ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये गेले असते, बट दे डोंट मूव्ह एनिवेअर एल्स, कुठेही जात नाहीत बिकॉज ऑफ दिस सेप्टम. या सेप्टमला अटॅच असल्यामुळं इंटरनली स्क्रॉटल सॅकला. सो दिस इज द गुबर्नॅक्युलम. नाव सी आय एम शोईंग वन बाय वन पार्ट. नाव आवर इंटरनल जेनायटालिया. अगोदर इंटरनल जेनायटालियामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत बघा. इन द इंटरनल जेनायटालिया, the male gonad, that is testis. This is the testis. Okay, this is a testis. Now pair of testis म्हणजे testis ची जोडी. ना टेस्टिस नंतर ऍक्सेसरी डक्ट्स. आता ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये कोणते? रिटे टेस्टिस. आपल्याला नंतर टेस्टिसची हिस्टॉलॉजी डिटेल मध्ये बघायची. काय असतं इंटरनली? देअर आर नंबर ऑफ सच सेमिनिफेरस ट्युब्युल्स. लोब्युल्स आर देअर अँड लोब्युल्स आर कनेक्टेड टू ट्युब्युल्स. असे ट्युब्युल्स असतात. दे कम टुगेदर ॲट सर्टन पॉइंट. एका विशिष्ट जागेवर इथे येतात. दिस इज कॉल्ड रिटेड टेस्टिस. हे सगळे ट्युब्युल्स ओपन इनटू ए कॉमन डक्ट लाईक पोर्शन. एक डक्ट लाईक पोर्शन. दॅट डक्ट लाईक पोर्शन इज कॉल्ड रिटेड टेस्टिस. याला म्हणायचं रिटेड टेस्टिस. रिटेड टेस्टिस देन जॉईन टू नंबर ऑफ 10 to 12 to 20 ओपनिंग. 12 to 20 अगेन स्मॉल डक्ट्स. ह्या सगळ्या रिटेड टेस्टिस मधले स्पर्म घेऊन इथं छोट्या छोट्या आणखीन डक्ट तयार होतात. छोट्या छोट्या डक्ट ट्यूब्स तयार होतात. दीज आर कॉल्ड वासा एफरन्शिया. इथे दिलंय बघा दुसरं रिटेड टेस्टिस नंतर वासा एफरन्शिया. वासा एफरन्शिया. रिटेड टेस्टिस ओपन्स इनटू वासा एफरन्शिया. 12 to 20 ओपनिंग. 12 ते 20 ओपनिंग. आता वासा एफरन्शिया नंतर ओपन होतो एपिडायडॅमिस. हे बघा हा जो रिंकल्ड ग्लोब्युलर हा जो पोर्शन दिसायला, दिस इज एपिडायडॅमिस. इकडं पण आहे, हे बघा इकडं पण आहे. दिस इज द एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिस पार्ट. याच्यातनं स्पर्म तुमचे यायलेत, इथं तयार व्हायलेत. इथून रिटेड टेस्टिस. रिटेड टेस्टिस मधून वासा एफ्रन्शिया. वासा एफ्रन्शिया मधून एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिस नंतर वास डेफरन्स. हे बघा हा इथपर्यंत, इथनं इथपर्यंत. दिस इज वास डेफरन्स. वास डेफरन्स. दोन साठी बोलायचं असेल तर वासा डेफरन्शिया. वासा डेफरन्शिया. वास डेफरन्स. वासा डेफरन्शिया. ओके, वास डेफरन्स. देन सिमायनल वेसिकल पोर सिमेन. हा सिमायनल वेसिकल त्याच्यात सिमेन पोर करतो. आता हे वास डेफरन्स राहत नाही. आता ही जी डक्ट आहे, दिस डक्ट, दिस पार्ट, दिस पोर्शन, दिस इज इजॅक्युलेटरी डक्ट. ही कोणती डक्ट असते? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट देन ओपन्स इनटू दिस कॉमन पॅसेज. हा कॉमन पॅसेज आहे. इट इज प्रेझेंट इन द मेल ओनली. कॉमन पॅसेज. युरिन ॲज वेल ॲज सिमेन, स्पर्म. युरिन आणि स्पर्म वाहून नेणारा एकच पॅसेज आहे मेल्स मध्ये. दॅट इज द युरेथ्रा. इट इज कॉमन इन मेल. फिमेलमध्ये युरिन वेगळ्या ट्रॅकनं कॅरी केली जाते आणि तुमचा जी काही जेनायटल ट्रॅक आहे किंवा तुमचा जो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक आहे तो वेगळा आहे.
म्हणजे फिमेलमध्ये युरिनरी ट्रॅक वेगळा आहे, जेनायटल ट्रॅक वेगळा आहे. इथं मात्र जेनायटल ट्रॅक मेलमध्ये तोच आहे आणि युरिन वाहून नेणारा सुद्धा ट्रॅक तोच आहे. देअरफॉर दिस ट्रॅक इज कॉल्ड युरिनोजेनायटल ट्रॅक. दिस इज कॉल्ड युरिनोजेनायटल ट्रॅक. या ट्रॅकला कसला ट्रॅक म्हटलं जाते? युरिनोजेनायटल ट्रॅक. ओके, तर युरिनोजेनायटल ट्रॅक दोघातही सेमच आहे. मेलमध्ये दोन्ही सेमच आहे, फिमेलमध्ये मात्र दोन्ही काय आहेत? वेगळे आहेत. तर हा बघा, इथून स्पर्म तयार झाले, रिटेटेस्टिस, रिटेटेस्टिसहून व्हासा एफरन्शिया, एपिडायडायमिस, एपिडायडायमिस मधून व्हास डेफरन्स, व्हास डेफरन्स मधलं इथलं सिमेन त्याच्यात मिसळ, स्पर्म अगेन ऍक्टिव्ह बिकेम ऍक्टिव्ह. इथून तुमच्या इकडं आलाय कॉमन पॅसेज. आता हा युरेथ्रा, युरेथ्रा मधून तुमचा जो युरिनोजेनायटल ट्रॅक आहे तो पेनिस मधून इथे येणार आहे. नाउ दिस इज लास्ट. युरेथ्रा झाला आणि युरेथ्रल मीटस. दिस ओपनिंग इज कॉल्ड युरेथ्रल मीटस. हे झालं तुमचा ऍक्सेसरी डक्ट्स. ग्लँड्स कोणत्या आहेत कळालं? एक आहे सिमायनल व्हेसिकल, सिमेन तयार करते. दुसरी आहे प्रोस्टेट ग्लँड, तिचे आपल्याला डिटेलमध्ये फंक्शन बघायचे. काउपर्स ग्लँड, तिचे आपल्याला डिटेलमध्ये फंक्शन बघायचे. ह्या आहेत ग्लँड्स, काउपर्स ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड, सेमायनल व्हेसिकल्स. ओके, अँड एक्सटर्नल जेनायटालिया, दिस इज द पेनिस. हा आहे पेनिस. इट इज टोटली मस्क्युलर ऑर्गन. हा पेनिस आणि स्क्रॉटम, टेस्टिस ज्या सॅक मध्ये आहेत, दीज आर द स्क्रॉटल सॅक्स. इकडची एक सॅक पेअर मध्ये, टेस्टिस पेअर्ड आहेत, व्हास डेफरन्स पेअर्ड आहेत, सिमायनल व्हेसिकल पेअर्स आहेत, काउपर्स ग्लँड पेअर्स आहेत. सगळ्या पेअर्स मध्ये आहेत. फक्त पेनिस एक आहे. पेनिस तेवढा एक आहे, युरेथ्रा तेवढा एक आहे. बाकीचे सगळे काय आहेत? पेअर्ड आहेत. हे लक्षात ठेवा. ऑल ऍक्सेसरी डक्ट्स अँड ग्लँड्स आर पेअर्ड. ओनली पेनिस अँड युरेथ्रा इज सिंगल. फक्त युरेथ्रा आणि पेनिस सिंगल आहे. या पेनिसच्या वरती जी आउटर स्किन आहे, दॅट स्किन इज कॉल्ड फोर स्किन. या स्किनला काय म्हणायचं? फोर स्किन, और इट इज ऑल्सो कॉल्ड प्रेप्यूस. त्याला दुसरं एक नाव आहे प्रेप्यूस. तर प्रेप्यूस सुद्धा म्हटलं जातं. अँड दिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. शेंड्याचा जो भाग आहे, दिस टिप पार्ट ऑफ द पेनिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. या पार्टला काय म्हटलं जातं? ग्लान्स पेनिस. दिस इज पेनिस. इट इज टोटली मस्क्युलर. त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, कॉर्पोरा स्पॉन्जिओझम मधला पार्ट, कॉर्पोरा स्पॉन्जिओझम बाहेरचा पार्ट, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा जो काही पोस्टेरियर पार्ट, अँटेरियर पार्टला टिप आहे. इट इज मस्क्युलर अँड ट्रायंग्युलर इन शेप. हा जो टिप पार्ट आहे, इट इज ट्रायंग्युलर इन शेप. हा कोणता? पेनिस. And scrotal sacs are made up of skin, and both scrotal sacs are behind this penis. पेनिसच्या पाठीमागे असतात scrotal sacs, and there is septum between two scrotal sacs. ह्या दोन अंडपिशव्याच्या मध्ये काय आहे? पडदा आहे. दॅट इज कॉल्ड डॅक्टॉर. अलग लक्षामध्ये त्याला काय म्हटलं जातं? डॅक्टॉर सेप्टम. तो जो सेप्टम आहे त्याच्या दोघाच्या मधला, तिथे एक सेप्टम आहे आणि दोन्ही स्क्रॉटल सॅक त्या सेप्टमने एकमेकाला अटॅच आहे. अँड इन द फिटल लाईफ, जी काही अर्ली लाईफ असते, अर्ली लाईफ मध्ये त्या स्क्रॉटल सॅक्स ह्या दीज आर प्रेझेंट इनसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ज्यावेळेस लहान बाळ असतं किंवा ज्यावेळेस त्याचा जन्म व्हायचा असतो, त्यावेळेस ह्या स्क्रॉटल सॅक्स मधल्या बाजूला असतात. कुठं? ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. बट व्हेन द बर्थ ऑफ द चाइल्ड टेक्स प्लेस अँड एज इन्क्रीजेस, वय जसं जसं वाढत जातं तसं तसं या स्क्रॉटल सॅक या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमधून डिसेंड व्हायला लागतात, खाली यायला लागतात. नाउ व्हाय दे डिसेंड? का डिसेंड होतात? अशा खाली का हँगिंग मध्ये राहतात? ह्या स्क्रॉटल सॅक्स का? देर इज वन इम्पॉर्टन्स ऑफ दॅट हँगिंग. त्या डिसेंड का होतात? अशा हँगिंग पोझिशन मध्ये का असतात? बिकॉज इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी टेम्परेचर इज हाय, आणि मध्ये जर त्या राहिल्या तर त्या हाय टेम्परेचरला ते स्पर्म तयार होणार नाही. मग ज्यावेळेस त्या स्क्रॉटल सॅक्स बाहेर येतील त्यावेळेस स्पर्म प्रोडक्शन इझी जाईल. म्हणून प्रॉपर स्पर्म प्रोडक्शन होण्यासाठी स्क्रॉटल सॅक्स विथ टेस्टिस दे प्रोट्रूड आउट, दे डिसेंड आउट ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या खाली पेनिसच्या बाजूला बोथ साईडच्या पेनिसला काय होतात? त्या अशा हँगिंग पोझिशनमध्ये बाहेर येतात. लहानपणी त्या नसतात, पण स्पर्म प्रोडक्शनसाठी त्यानंतर कारण व्हेन दे कम आउट द टेम्परेचर डिक्रीजेस बाय 2 to 3 डिग्री सेल्सिअस. जवळपास 2 ते 3 डिग्रीनं टेम्परेचर काय होतं? डिक्रीज होतं, आणि त्याच्यामुळे स्पर्म प्रोडक्शनसाठी लो टेम्परेचर हे कामाला येतं. म्हणून त्या हँगिंग पोझिशनमध्ये बाहेर येतात. हे सगळ्यात महत्वाचं. गुबर्नॅक्युलम सांगितलं. टेस्टिस आर अटॅच्ड टू द स्क्रॉटल सॅक्स इंटरनली बाय द सेप्टम. दॅट सेप्टम इज कॉल्ड गुबर्नॅक्युलम. या सेप्टमला म्हणायचं गुबर्नॅक्युलम. तर ही आहे इथं युरिनरी ब्लॅडर. तुमचं वरून किडनीकडून आलेलं युरिन इथं साठलं जातं. युरिन सुद्धा याच्याद्वारे बाहेर जातं.
तर असं हे इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता त्याच्याशी रिलेटेड टेस्टिस काय आहे, प्रत्येकाचं काय काय फंक्शनिंग आहे, दॅट वी शॅल डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो थँक्यू गाईज.